आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये तुंबळ रणयुद्ध रंगणार आहे। 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत। पहलगामचा हल्ला, ऑपरेशन सिंदूरनंतर देशवासियांच्या भावनांचा परिणाम आणि सुपर 4च्या सामन्यात दिसून आलेला हा संपूर्ण आपण बघितलेला आहे। त्यामुळे आता आशियाचा किंग कोण होणार असा सवाल विचारला जातोय। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। भारत पाकिस्तानमध्ये अमर हाय व्होल्टेज हा सामना होणार आहे। आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये आता कशा पद्धतीचं हे रणयुद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे? अमर, माझा आवाज येतोय? 41 वर्षांनंतर आपण पाहतोय पहिल्यांदाच आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने येत आहेत। काय नेमकं आजच्या सामन्याबद्दल सांगाल? खरं पाहायला गेलं तर 41 वर्षानंतर दोन्ही टीम समोर येत आहे, पण विजयी घौडदौड भारतीय टीम कायम ठेवणार का? 6 मॅचेस या संपूर्ण आतापर्यंत आशिया कप मध्ये झालाय। म्हणजे सुरुवातीच्या साखळीमधले 3 लढती आपण जिंकलेल्या आहेत, त्यानंतर सुपर 4 मध्ये गेलो, सगळे सामने अगदी ऐटीत जिंकले। श्रीलंकेविरुद्धची लढत नक्कीच चुरशीची झाली, पण आशिया कप मधला भारताचा श्रीलंकेविरुद्धचा इतिहास पण तेच सांगतोय की नेहमीच श्रीलंकेने चुरशीची लढत दिली। आता महत्वाची लढत म्हणजे फायनलची लढत, ती पण पाकिस्तान विरुद्ध। गेल्या 2 रविवारी जसा निकाल आला होता तसाच निकाल आता येईल असा विश्वास तमाम क्रिकेटप्रेमींना, तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना आहे। आणि सगळ्यांचं लक्ष या मॅचमध्ये राहणार आहे की ते भारतीय टीमला अभिषेक पुन्हा एकदा कशी झंझावती सुरुवात करून देणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। आणि या संपूर्ण मॅचमध्ये भारतीयांना एवढा विश्वास आहे की आज सगळ्यांचं किंबहुना लक्ष जे लागलंय ती भारत ही मॅच जिंकल्यानंतर, संपूर्ण स्पर्धा जिंकल्यानंतर नक्वी जे पाकिस्तानचे म्हणजे आशियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते ट्रॉफी घेणार का याच्याबाबतच जास्ती चर्चा सुरू आहे। एकूणच आजच्या मॅचमध्ये बघायला गेलात भारतीय टीम प्रचंड समतोल वाटते आहे। बुमराह परत आलेला आहे, दुबे सुद्धा परतलेला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला थोडीफार लय नक्कीच गमावली आहे। भारताकरता 2 महत्वाच्या गोष्टी आहे, सूर्यकुमार यादवला सूर गवसणार का, परत तो जुन्या फॉर्ममध्ये 360 फॉर्ममध्ये दिसणार का, आणि दुसरं म्हणजे क्षेत्ररक्षणात गेल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या टाळून भारतीय संघ खेळला, तर नक्कीच आजच्या मॅचमध्ये भारताची बाजू वरचढ दिसते। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स अभ्यासक जे आहे ते मयांक जी पण आहे। मयांक, खरं तर तू भारतीय टीम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्या क्रिकेट टीमला फॉलो करतो, आजच्या मॅचकडे कसं पाहतो? भारतीय संघाकरता कोणते पाकिस्तानी प्लेयर्स, कोणते क्रिकेटपटू धोक्याचे वाटतंय मयांक? भारत तसं फेवरेट म्हणूनच जाणार मॅचमध्ये। खूप मोठी चूक झाली भारतीय फलंदाजाकडनं किंवा अभिषेककडनं किंवा सूर्यकुमार यादवकडनं, तरच असं वाटतं की पाकिस्तानचे थोडे चान्सेस बनू शकतात। म्हटलं गेलं तर हारिस रऊफ एक असू शकतो जो भारताला प्रॉब्लेम देऊ शकतो। अभिषेक शर्मा कशी सुरुवात देतो ते खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी। एक साहिबजादा फरहान आहे आणि फकर जमान आहे जे पाकिस्तानचे ओपनर्स खूप त्यांना एक्सप्लोजिव्ह स्टार्ट देऊ शकतात। आणि शाहीन आफ्रिदी एक आहे जो पाकिस्तानचा सगळ्यात 9 विकेट घेतल्या त्यांनी या टुर्नामेंटमध्ये, तो एक महत्वाचा घटक राहू शकतो पाकिस्तानकडून। आणि हारिस रऊफ तर एक डेथ ओव्हर्समध्ये किंवा मिडल ओव्हर्समध्ये त्यांनी मागच्या मॅचमध्ये पण चांगली कामगिरी केली होती, तो एक महत्वाचा प्लेअर राहील त्यांच्यासाठी। श्रीकांत, हारिस रऊफ विरुद्ध खरं तर सूर्यकुमार कशी बॅटिंग करतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष नक्कीच राहील, कारण की खास रणनीती घेऊन सूर्यकुमार विरुद्ध पाकिस्तानची टीम सुद्धा उतरत असते। आणि गेल्या काही मॅचेसमध्ये हारिस रऊफ विरुद्ध सूर्यकुमारची बॅट फारशी तळपली नाही, किंबहुना त्यांनी टिपलेला, त्यामुळे आणि निश्चितच अमर, त्यामुळे खरं तर आता हा हाय व्होल्टेज सामना पाहण्याची सगळ्यांचीच उत्सुकता दाटून आलेली आपण पाहतोय। त्यामुळे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।